चलो जो भी है चलो। हेलो हेलो हेलो। हाय। हेलो। हाय। चलो तो बा आतापर्यंत काय काय झालं एकदा रिवाइज करू. आतापर्यंत काय काय झालं एकदा रिवाइज करू. रिवाइज तर होऊ दे आज, ठीक आहे. आणि मग एक प्रोसेस एक्स्ट्रा बघायची आज, अडियाबेटिक प्रोसेस. ठीक आहे, आतापर्यंत काय झालं ते रिव्हिजन करू आणि एक प्रोसेस एक्स्ट्रा अडियाबेटिक प्रोसेस. ठीक आहे चलो. मग काय काय झालंय बा, 3 प्रोसेसेस झाल्या. नंबर 1 प्रोसेस आयसोबारिक. नंबर 1 प्रोसेस आयसोबारिक. नंबर 2 प्रोसेस आइसोथर्मल. नंबर 3 प्रोसेस आइसोकोरिक. ठीक आहे, तिन्ही प्रोसेसेस झाल्या. तिन्ही प्रोसेसेस मधला क्यू किती, तिन्ही प्रोसेसेस मधला इंटरनल एनर्जी चेंज काय, आणि तिन्ही प्रोसेसेस मधला वर्क काय ते बघू. बा आयसोबॅरिकचा ग्राफ कसा येत आहे, हॉरिझॉन्टल. प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम आहे. आयसोबारिकचा ग्राफ कसा येते, हॉरिझॉन्टल लाईन. आयसोकोरिकचा ग्राफ कसा येते, प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम, व्हर्टिकल लाईन. आणि आयसोथर्मलचा कसा येते, आयसोथर्मलचा प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम कसा येते. आयसोथर्मलचा प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम येते ग्राफ असा. आयसोबारिकचा ग्राफ हॉरिझॉन्टल लाईन, आयसोथर्मल कर्व अँड आयसोकोरिक व्हर्टिकल लाईन. ठीक आहे. बर त्याच्यानंतर स्लोप. इथं ग्राफचा स्लोप किती, इथं स्लोप ऑफ द ग्राफ 0. इथं ग्राफचा स्लोप काय, स्लोप ऑफ द ग्राफ इज इन्फिनिटी. इथं स्लोप किती, मग स्लोप प्रत्येक पॉइंटला डिफरंट आहे. ऍट दिस पॉइंट डिफरंट स्लोप, ऍट दिस पॉइंट डिफरंट स्लोप. सो स्लोप ऑफ ग्राफ चेंजेस ऍज पॉइंट चेंजेस. सो स्लोप ऑफ ग्राफ किती आहे, काय आठवतंय का बोला. स्लोप ऑफ ग्राफ किती, -p/v. स्लोप ऑफ ग्राफ किती झाला, -p/v. ठीक आहे. देन स्पेसिफिक हिट. स्पेसिफिक हिट बोला काय काय फॉर्म्युला. आयसोबारिक मध्ये स्पेसिफिक हिट किती, Cp. आयसोकोरिक मध्ये स्पेसिफिक हिट काय, Cv. आणि आयसोथर्मल मध्ये स्पेसिफिक हिट काय, टेम्परेचर चेंजेस होत नाही, मग स्पेसिफिक हिट किती आहे, इनफायनाइट. स्पेसिफिक हिट इज इनफायनाइट. ठीक आहे. बा नेक्स्ट काय झाला, नेक्स्ट बल्क मॉड्युलस पण पार्ट करून घ्या. तिघांचा बल्क मॉड्युलस काय काय आहे ते पण बघा. बल्क मॉड्युलस काय येतात, आयसोबारिक मध्ये बल्क मॉड्युलस काय, प्रेशर चेंजेस होत नाही. डेल्टा पी अपॉन मायनस डेल्टा व्ही बाय व्ही, प्रेशरच चेंज होत नाही तर 0. आयसोकोरिक मध्ये बल्क मॉड्युलस काय, आयसोकोरिक मध्ये बल्क मॉड्युलस काय. थांबा थोडा नेटचा पण प्रॉब्लेम आलाय, थोडं थांबू. पॉज झाला असेल लेक्चर तर काय करा, लेक्चर पॉज झाला असेल तर लेक्चर मधून बाहेर निघणे आणि परत जॉईन करणे असं करा. बोला आयसोकोरिक मध्ये डेल्टा व्ही 0 होते तर इन्फिनिटी. आणि आयसोथर्मल मध्ये बल्क मॉड्युलस किती आहे, आयसोथर्मल मध्ये पी. आयसोथर्मल मध्ये बल्क मॉड्युलस किती आहे, पी. ठीक आहे. ओके. देन क्यू चा फॉर्म्युला बोला. क्यू किती किती, क्यू इथं किती, म्यू सीपी डेल्टा टी. क्यू चा फॉर्म्युला काय, म्यू सीपी डेल्टा टी. क्यू चा इथं फॉर्म्युला काय, आयसोथर्मल टेम्परेचर. क्यू चा फॉर्म्युला काय, म्यू म्यू सीपी डेल्टा टी आयसोबारिक. ठीक आहे. आयसोथर्मल मध्ये 0 नाही, आयसोथर्मल मध्ये क्यू इज इक्वल टू डब्ल्यू. आयसोथर्मल मध्ये काय, क्यू इज इक्वल टू डब्ल्यू. अँड आयसोकोरिक मध्ये क्यू किती, आयसोकोरिक मध्ये क्यू म्यू सीव्ही डेल्टा टी. ठीक आहे. इंटरनल एनर्जी चेंज. इंटरनल एनर्जी चेंज काय फॉर्म्युला, सर्व ठिकाणी सेम. तर काय फॉर्म्युला, म्यू सीव्ही डेल्टा टी. इकडे पण तसाच, इकडे पण तसाच, म्यू सीव्ही डेल्टा टी. पण डेल्टा चेंज इन इंटरनल एनर्जी किती होते, चेंज इन इंटरनल एनर्जी किती होते, तर चेंज इन टेम्परेचरच नाही,
टेम्परेचर चेंज होत नाही आयसोथर्मल मध्ये, तर इंटरनल एनर्जी चेंज किती आहे? 0. इथला इंटरनल एनर्जी चेंज किती? हे इकडं आहे तेच, म्यू सीव्ही डेल्टा टी. ठीक आहे, पाहिजे तर लिहू तिथं. इंटरनल एनर्जी चेंज काय? म्यू सीव्ही डेल्टा टी. ठीक आहे. देन डब्ल्यू वर्क डन किती? डब्ल्यू वर्क डन किती? वर्क डन काय फॉर्म्युला? वर्क डन इज इक्वल टू क्यू मायनस डेल्टा यू, या दोघांचं सबट्रॅक्शन. ठीक आहे. वर्क डनचा फॉर्म्युला काय येतं? म्यू इंटू आर इंटू डेल्टा टी असं पण येते, किंवा काय येते? प्रेशर इंटू व्हॉल्यूम फायनल मायनस व्हॉल्यूम इनिशियल. ठीक आहे. आयसोबारिक मध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे, तर इंटिग्रेशनच्या बाहेर आला. प्रेशर इंटू व्हॉल्यूम फायनल मायनस व्हॉल्यूम इनिशियल, किंवा वर्क डनचा फॉर्म्युला काय? म्यू आर डेल्टा टी. इथं वर्क डन काय? आयसोथर्मल मध्ये वर्क डनचा फॉर्म्युला मोठा आहे, 2.303 म्यू आर टी, 2.303 म्यू आर टी ln v फाइनल अपॉन v इनिशियल. ln नहीं log v फाइनल अपॉन v इनिशियल, 2.303 म्यू आर टी log v फाइनल अपॉन v इनिशियल. इकडलं वर्क डन काय? इकडलं वर्क डन काय? आयसोकोरिक मध्ये व्हॉल्यूमच चेंज होत नाही. आयसोकोरिक मध्ये व्हॉल्यूम चेंज नाहीच, तर वर्क डन 0. मग इथं क्यू डेल्टा यू दोघं सेम. आयसोथर्मल मध्ये डेल्टा यू 0 आहे, तर क्यू आणि डब्ल्यू सेम, तर डब्ल्यू काढला आणि क्यू कसा काढायचा? डब्ल्यू आणि क्यू दोघं सेम. इथं तिघांचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. क्यूचा डेल्टा यू वर्क तिघांचे वेगवेगळे फॉर्म्युले. बघा एकदा चेक करा, पाठ होते का बघा, एकदा चेक करा. आणि मग आयसो बारीक प्रोसेस एकदा थेरी बघू आज. आयसो बारीक नाही, ॲडियाबॅटिक प्रोसेसची थेरी बघू. चला हे बघा, पाठ होते का बघा. चॅप्टर खूप वेळा रिवाइज केला मी. चॅप्टर मधल्या कन्सेप्ट खूप वेळा रिवाइज करालो. फॉर्म्युले बेस्ट आहे, फॉर्म्युले पाठ झाले तर चॅप्टर येणार, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. चला बा, पाठ होते का बा, फॉर्म्युले करेक्ट आहेत का बा. चलो झाले का रे? पुढचं बघायचं, आयसोबारिक बघायचं का? आयसोबारिक नाही, ॲडियाबॅटिक. आयसोबारिक का म्हणालो मी. चलो झाले का? रीड करून झाले का बघा. स्क्रीनशॉट काढून ठेवायला, नंतर पण बघा परत एकदा. चलो याला मिटवतो मी. ॲडियाबॅटिक बघायला चालू करू. ॲडियाबॅटिक बघायला चालू करू.
चलो ॲडियाबॅटिक मध्ये बघा, चलो बा ॲडियाबॅटिक मध्ये बघा काय काय प्रॉब्लेम झाले. ठीक आहे अमोल. ॲडियाबॅटिक मध्ये बघा काय काय प्रॉब्लेम झाले. डेल्टा क्यू ॲडियाबॅटिक मधले काय काय पॉइंट्स. डेल्टा क्यू इज इक्वल टू 0. मीनिंग काय, ॲडियाबॅटिक मध्ये हीट इज नॉट गिवन टू द सिस्टम, नॉट टेकन आउट ऑफ द सिस्टम. हीट देणे नाही, हीट घेणे नाही. ॲडियाबॅटिक मध्ये नो एक्सचेंज ऑफ हीट. ॲडियाबॅटिकचं मीनिंग काय, नो एक्सचेंज ऑफ हीट. देन ॲडियाबॅटिक मध्ये काय, ऑल वॉल्स. ॲडियाबॅटिक मध्ये ऑल वॉल्स आर इन्सुलेटिंग. समजा हे पॉट आहे, हे पॉट आहे आणि हे पिस्टन आहे आणि याच्यामध्ये गॅस बसलाय. समजा हे पॉट आहे आणि पिस्टन आहे. पिस्टनने याला कॉम्प्रेस केला. कॉम्प्रेस केला तर काय, आतली हीट बाहेर गेली नाही पाहिजे, बाहेरची हीट आत आली नाही पाहिजे. देअरफॉर दिस वॉल्स शुड बी इन्सुलेटिंग. वॉल्स ऑफ द कंटेनर, पिस्टन, एव्हरीथिंग शुड बी इन्सुलेटिंग. का, कारण हीट ट्रान्सफर नाही झाला पाहिजे. देअरफॉर ऑल वॉल्स शुड बी इन्सुलेटिंग. प्रोसेस शुड बी सडन. सेकंड पॉइंट, ॲडियाबॅटिक प्रोसेस शुड बी सडन. सडन का बरं, पटकन कॉम्प्रेशन झाला. प्रोसेस सडन पाहिजे, पटकन कॉम्प्रेशन झाला तर काय होतंय, प्रोसेस सडन काय पाहिजे, पटकन कॉम्प्रेशन झाला तर हीटला बाहेर जायला आणि आत यायला वेळच भेटणार नाही. मग हीट बाहेर पण गेली नाही, आत पण आली नाही तर ॲडियाबॅटिक झाली. मग ॲडियाबॅटिक मध्ये हीट ट्रान्सफर नाही झाला पाहिजे. मग हीट ट्रान्सफर न होण्यासाठी कमीत कमी वेळेत काम झालं पाहिजे. देअरफॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस शुड बी सडन अँड आयसोथर्मल प्रोसेस शुड बी स्लो. Isothermal process should be slow and adiabatic process should be sudden. Heat transfer व्हायच्या अगोदरच प्रोसेस खतम झाली पाहिजे. Then no process is perfectly adiabatic. अगोदर बघितला होता, no process is perfectly isothermal. Similarly, no process is perfectly adiabatic. Next point, डेल्टा क्यू. डेल्टा क्यू ऍक्च्युअली क्यूच पाहिजे. क्यू इज इक्वल टू 0 म्हणजे हीट तर दिलीच नाही किंवा घेतली पण नाही. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय सांगते, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स क्यू इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस डब्ल्यू. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय, क्यू इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस डब्ल्यू. पण क्यू नाहीच ना. क्यू नाही म्हणजे काय होतंय, चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू मायनस ऑफ डब्ल्यू. काय होते मग, क्यू 0 आहे, मग डब्ल्यू पलीकडे आला. चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू मायनस ऑफ डब्ल्यू. ठीक आहे. मग वर्क डन. वर्क डनचा काय फॉर्म्युला, मग वर्क डनचा फॉर्म्युला बघा कसा आहे. वर्क डन इंटरनल एनर्जी चेंजचा फॉर्म्युला तर आपला जे जुना आहे तेच. इंटरनल एनर्जी चेंजचा फॉर्म्युला जे जुना आहे तेच काय, म्यू सीव्ही डेल्टा टी. इंटरनल एनर्जी चेंजचा फॉर्म्युला म्यू सीव्ही डेल्टा टी. ठीक आहे, हेच आहे. डेल्टा टी दिलेला असला तर सीव्ही म्यू पुट करा, म्यू सीव्ही डेल्टा टी. इंटरनल एनर्जी चेंजचा पण फॉर्म्युला आहे, सगळीकडे तेच आहे. आणि वर्कचा फॉर्म्युला काय, वर्कचा फॉर्म्युला ॲडियाबॅटिक मध्ये वर्कचा फॉर्म्युला कुणासारखा दिसतंय, ॲडियाबॅटिक मधला वर्कचा फॉर्म्युला आयसोबारिक सारखा दिसणार. थोडासा चेंज आहे. ॲडियाबॅटिक मधला वर्कचा फॉर्म्युला आयसोबारिक सारखा दिसते, थोडासा चेंज आहे. बघा काय चेंज आहे. तिथे काय होता, आयसोबारिक म्हणते मी, डब्ल्यू आयसोबारिक. डब्ल्यू आयसोबारिक काय होता, प्रेशर फायनल व्हॉल्यूम मायनस प्रेशर इनिशियल व्हॉल्यूम. तर तिथं प्रेशर दोन्ही ठिकाणी सेमच होता. आयसोबारिक मध्ये प्रेशर फायनली पण तेच आणि इनिशियली पण तेच. हे फॉर्म्युला होता, प्रेशर इंटू फायनल व्हॉल्यूम मायनस प्रेशर इंटू इनिशियल व्हॉल्यूम. किंवा प्रेशर कॉमन घेतला तरी चालते, व्हॉल्यूम फायनल मायनस व्हॉल्यूम इनिशियल. आणि प्रेशर बाहेर पी डेल्टा व्ही हे फॉर्म्युला होता आयसोबारिक. इकडला फॉर्म्युला एक्झॅक्टली सेम दिसते. इकडला फॉर्म्युला तसाच दिसते. कसा दिसतोय, प्रेशर फायनल मायनस व्हॉल्यूम फायनल. पण इथलं फायनल प्रेशर डिफरंट आहे, मग लिहायला लागेल तसं. इथलं प्रेशर इनिशियल
मायनस व्हॉल्यूम इनिशियल. म्हणजे हा जसा दिसतोय तसाच हा फॉर्म्युला. ऍडियाबॅटिकचा वर्क आणि आयसोथर्मलचा वर्क सेम. फायनल प्रेशर फायनल व्हॉल्यूम, इनिशियल प्रेशर इनिशियल व्हॉल्यूम. पण प्रेशर दोन्ही सेम आहेत ना तिथं. आयसो बारीक आहे मग फायनली आणि इनिशियली प्रेशर सेम आहे म्हणून पीपीच लिहिला. इथं काय फायनली डिफरंट इनिशियली डिफरंट. मग असाच फॉर्म्युला इथं आहे. एक्स्ट्रा फॅक्टर एकच आहे. खालून काय लागला? एक्स्ट्रा फॅक्टर एकच, गॅमा मायनस 1. एक्स्ट्रा फॅक्टर एक येत आहे, खालून लागला गॅमा मायनस 1. मग हा फॉर्म्युला आहे वर्क डन फॉर ऍडियाबॅटिक. आता याचं काय मी डेरिवेशन देत नाही. याचं काय मी डेरिवेशन देत नाही. थोडस डिफिकल्ट डेरिवेशन आहे, असंच लक्षात ठेवा. मग यालाच काय कन्वर्ट करता येते? फायनल प्रेशर फायनल व्हॉल्यूम. मग पीव्ही ला काय लिहिता येते? म्यू आर इंटू टी फायनल. आणि पी आय व्ही आय ला काय लिहिता येते? म्यू आर इंटू टी इनिशियल डिवायडेड बाय गॅमा मायनस 1. मग म्यू आर डेल्टा टी, म्यू आर डेल्टा टी हा कुणाचा फॉर्म्युला होता? म्यू आर डेल्टा टी हे वर्क डन होता आयसो बारीक साठी. एक्झॅक्टली हाच फॉर्म्युला आहे. म्यू आर डेल्टा टी हे आयसो बारीकचं वर्क डन, एक्झॅक्ट हा फॉर्म्युला आहे. फक्त त्याला एक एक्स्ट्रा फॅक्टर खालून गॅमा मायनस 1. फक्त त्याला एक एक्स्ट्रा फॅक्टर काय खालून गॅमा मायनस 1. वर्क डनचा फॉर्म्युला हा, इंटरनल एनर्जीचा हा, आणि दोघं सेमच आहेत. मायनस साइन आहे फक्त. दोघं काय सेम आहेत, फक्त मायनस साइन आहे. ठीक आहे, ओके. चलो नेक्स्ट. गॅस कोणती इक्वेशन फॉलो करते बा? गॅस ऍडियाबॅटिक प्रोसेस मध्ये कोणती इक्वेशन फॉलो करते? तर आयडियल गॅस इक्वेशन तर फॉलोच करणार. मग गॅस काय काय फॉलो करणार? एक तर फॉलो करणार हे इक्वेशन. गॅस काय फॉलो करणार? पीव्ही अपॉन टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे आयडियल गॅस इक्वेशन आहे, हे पण फॉलो करणार. आणि ऍडियाबॅटिक मध्ये एक एक्स्ट्रा इक्वेशन फॉलो करतो गॅस. कुठली इक्वेशन? ही पीव्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. किती? पीव्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. ठीक आहे, ओके. मग याच्याच पासून काय केलेत? हे आता इकडे कव्हर केलं म्हणून इकडलं उडवतो मी. ठीक आहे, मग ही पण इक्वेशन फॉलो करणार गॅस, ही पण इक्वेशन फॉलो करणार. ठीक आहे. ऍडियाबॅटिक प्रोसेसचा ग्राफ दिसणार कसा? ऍडियाबॅटिक प्रोसेसचा ग्राफ दिसणार कसा? मग ऍडियाबॅटिक प्रोसेसचा ग्राफ प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम मध्ये ऍडियाबॅटिकचा ग्राफ दिसते असा. आयसोथर्मल सारखाच प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम मध्ये ऍडियाबॅटिकचा ग्राफ कसा दिसणार? आयसोथर्मल सारखाच दिसते. रेक्टँग्युलर हायपरबोला टाइपच दिसते. पण हे रेक्टँग्युलर हायपरबोला नाही. या ग्राफचा स्लोप किती? तिकडे स्लोप किती होता? तिकडे होता मायनस पी बाय व्ही. आयसोथर्मलला स्लोप किती? मायनस पी बाय व्ही. इथला स्लोप किती असते? गॅमा पी बाय व्ही. इथं स्लोप किती? तिथं स्लोप होता फक्त पी बाय व्ही. इथं काय? मायनस गॅमा पी बाय व्ही. याचा अर्थ काय? ऍडियाबॅटिकचा स्लोप इज मोर न्यूमरिकली. ऍडियाबॅटिकचा स्लोप इज मोर दॅन आयसोथर्मल. मग आयसोथर्मल हळूहळू खाली येणार, ऍडियाबॅटिक फटाफट खाली येणार. इथून जर स्टार्ट झाला तर आयसोथर्मल असा आला, समजा हे आयसोथर्मल आहे, तर ऍडियाबॅटिक असा येते. इथून जर स्टार्ट झाला तर आयसोथर्मल असा यायला, तर ऍडियाबॅटिक कसा येते? असा येते. फास्ट खाली येणार, स्लोप जास्त आहे, न्यूमरिकली स्लोप जास्त आहे. त्याला मायनस जर साईन पकडला तर कमी आहे म्हणायला लागेल. पण हे कसा हळूहळू उतरणार, हे फास्ट उतरणार. गॅमा टाइम्स आहे, मोठा असते नंबर, मोठा म्हणजे मायनस लावल्यामुळे त्याला छोटा म्हणायला लागेल. पण नंबर फक्त गॅमा पी अपॉन व्ही चा विचार केला तर कसा नंबर मोठा आहे, मग फटाफट खाली उतरणार ग्राफ. स्लोप. स्पेसिफिक हिट काय फॉर्म्युला? स्पेसिफिक हिट चा फॉर्म्युला आहे क्यू अपॉन म्यू डेल्टा टी. पण क्यूज दिली नाही ना, मग 0. क्यू दिली पण नाही आणि घेतली पण नाही, मग हीट ट्रान्सफर क्यू किती आहे? 0 आहे.
मग Q0 तर C पण 0, Q0 तर C पण काय 0 आहे. आणि आणखीन बल्क मॉड्युलस, बल्क मॉड्युलसचा काय फॉर्म्युला आहे? बल्क मॉड्युलस तिकडे होतं P, आयसोथर्मलला बल्क मॉड्युलस होता P, इथं काय बल्क मॉड्युलस होते गॅमा P. आयसोथर्मल साठी बल्क मॉड्युलस किती P, इथं बल्क मॉड्युलस किती गॅमा P. चला फक्त स्क्रीनशॉट घ्या, लिहून काय घेऊ नका, स्क्रीनशॉट घ्या नंतर लिहून घ्या, एकदा रीड करा, फक्त एकदा रीड करा. मी आणखीन एकदा रिव्हिजन करतो. चला फक्त एकदा स्क्रीनशॉट मारा, स्क्रीनशॉट मारून रीड करा. मी परत एकदा एक्सप्लेन करतो, मग तुम्ही घरी रीड करा. घरी बोर्डबुक मधून रीड केला तर आणखीन क्लिअर होते. मग चलो रीड करून झालं की मला सांगा, फटाफट एकदा रिवाइज करू. चलो बा मी परत एकदा रिपीट करायला. चला बा मी परत एकदा रिपीट करायला, ऐका. चला परत एकदा मी रिपीट करतो बा. नंबर 1, adiabatic process, meaning काय? Heat is not given, heat is not taken out, so Q is 0. मग Q0 तर डेल्टा U इज इक्वल टू मायनस ऑफ W. ठीक, डेल्टा U चा फॉर्म्युला काय? ऑलवेज सेम आहे, म्यू CV डेल्टा T. वर्कचा फॉर्म्युला काय? वर्कचा फॉर्म्युला आयसो बारीक सारखाच एक्झॅक्टली सेम, फक्त खालून गॅमा -1 लावला. आयसो बारीक सारखाच फॉर्म्युला, फक्त खालून काय लावला? गॅमा -1. कुठल्या इक्वेशन्स फॉलो करणार? या दोन इक्वेशन्स फॉलो करणार. गॅस दोन्ही इक्वेशन्स, PV रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट अँड PV अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट. ग्राफ येणार असा, ॲडियाबॅटिक फटाफट खाली येणार. स्लोप इज मोर, किती स्लोप आहे? गॅमा टाइम्स स्लोप इज गॅमा P बाय V मायनस गॅमा P बाय V. आयसोथर्मलचा मायनस P बाय V. C is 0, bulk modulus is gamma P, bulk modulus is gamma P. आयसोथर्मलचा बल्क मॉड्युलस किती होता? आयसोथर्मलचा बल्क मॉड्युलस होता फक्त P. ठीक आहे, झालं. चलो काय कळालं का रे? का लेक्चर अपलोड करून ठेवू, परत बघायचं आहे? बघ समजलं काय? जरा फास्ट घेतलं आजचं, पण थेअरी संपली नसती मग. ठीक आहे, आजसाठी इतकं बस झालं. उद्या लेक्चर नाही, उद्या लेक्चर नाही आणि मंडेला लेक्चर